हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे
वेळ करे या दुःखा वेगळे वेळ करे या दुःखा वेगळे एक वेळ करे या दुःखा वेगळे वेळ करे या दुःखा वेगळे दुरिताचे झाले देवठाणकर राजू भाऊ सुरेगाव
एक वेळ करिया दुःख वेगळे एक वेळ करिया दुःख वेगळे एक वेळ करिया दुःख वेगळे एक वेळ एक वेळ करिया दुःख वेगळे एक वेळ करिया दुरितांचे जाळे उगवोनी दुरितांचे जाळे उगवोनी आठविना पाय आठविना पाय दुरितांचे जाळे उगवोनी दुरितांचे जाळे उगवोनी आठविना पाय आठविना पाय एक वेळ करिया दुःख वेगळे एक वेळ करिया दुःख वेगळे एक वेळ करिया दुःख वेगळे एक दुरितांचे जाळे उगवोनी
वेळ करिया दुःखा वेगळे एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरिताची जाळी उगवणी आठवीन पाय हा माझा नवस रात्रंही दिवस पांडुरंगा बहु दुरावरी दुरावले दुरी आता पांडुरंगा सोडवावे आठवीन पाय हा माझा नवस रात्रंदिवस पांडुरंगा तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवाळून सांडी मस्तक हे आठवीन पाय हा माझा नवस रात्रंही दिवस पांडुरंगा पांडुरंगा करू करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे महायोग पीठे तडिवी मारथ्यां परम पुंडरीकाय दत्तं निंद्रे समागत तिष्ठान्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं कर जोडितो कथे सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म प्रानंदं ईशमालंधि वल्लभं ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी
करे संतांच्या शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयभूतिर्ध्रुवा नितिर्मतिर्मम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती भस्मावटी रुंड एक वेळ करिया दुःखा वेगळी दुरितांचे जाळे उगवणी आठवीन पाय हा माझा नवस रात्रंनी दिवस पांडुरंगा रंगा येई ओ ये रंगा येई हो ये रंगा येई कैलासवासी परिगाबाई रामकृष्ण भदाने मातोश्रींचा आज दशक्रिया विधी सर्वच हा परिवार श्री कचेश्वर रामकृष्ण भदाने मुलगा श्रीमती सविता कचेश्वर भदाने सून कुमारी वैष्णवी कचेश्वर भदाने नाथ कुमारी अश्विनी कचेश्वर भदाने नाथ चिरंजीव महेश कचेश्वर भदाने नातू चिरंजीव कार्तिक कचेश्वर भदाने नातू गंगा भागीरथी शोभाताई सुदाम जाधव
नाथ, श्रीमती लता अण्णा कोलाने नाथ, श्रीमती मनीषा सचिन शिंदे नाथ, समस्त भदाने पाटील परिवार, मातोश्रींना 10 दिवस झालेत. मातोश्रींनी स्थूल देहाचा त्याग केलाय. 2 नंबरचा तो देह आहे, सूक्ष्म देहाचा विधी चालू आहे. त्या निमित्तानं हा देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता, डूबने को अभिमान. करू आपण थोडा वेळ सेवा. सर्वच आपले मृदंगाचार्य महाराज, सोमनाथ महाराज, निळोबा महाराज, भरत महाराज, सर्व गायनाचार्य, आपले हरिभक्तपरायण राजू महाराज चव्हाण, हरिभक्तपरायण नवनाथ महाराज, हरिभक्तपरायण ईश्वर महाराज, हरिभक्तीपरायण बंटी महाराज, हरिभक्तपरायण विजू महाराज, इकडं महाराजांचं काय ना पारसनाथ महाराज, सर्वच विनेकरी, सर्व सुरेगाव भजनी मंडळ, पानव भजनी मंडळ, देवठाण, सर्वच भजनी मंडळ, आपले सचिन महाराज, सर्वच सिस्टीम चांगली आहे, वातावरण पवित्र आहे. करू आपण थोडा वेळ सेवा. समोर बसलेले सर्व प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, विठ्ठल मातोश्रींना 90 वर्षाचं वय दिलं भगवंताना. 90 वर्ष म्हणजे काय या काळामध्ये 90 वर्ष एवढा असून मातो सर्व परिवार आध्यात्मिक, त्यांनी सांगितलं सर्व वारकरी परिवार, पंढरीची वारी, आळंदीची वारी आणि मातोश्रींकडून सेवा घडलेली आहे. तुका म्हणे संत सेवा सर्व देवा वरिष्ठ. आपला गोदावरी धाम सरला बेटामध्ये सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांची सेवा मातोश्रींकडून घडली. आणि इकडं वेरूळला बाबाजींच्या आश्रमातही आई साहेबांनी सेवा केली. याचा अर्थ आपल्या हिताच्या ठिकाणी जागे होते. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता कोणाला कशी धन्यता देते नो. जगद्गुरु तुकोबाराय कोणालाही धन्यता देऊ शकत नाही. पुढं प्रमाण फार अवघड आहे ना. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन या अटी ना पुढं. म्हणून त्यांनी आयुष्यभर परमार्थ केला आणि तेच आपल्या बरोबर येत असतं महाराज. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, भावया जतन उपाय लाभाचे. विठ्ठल महाराज म्हणले अट्टहास केला आयुष्यभर, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस
शेवटचा दिस गोड व्हावा. प्रत्येकाला असं वाटतं आपला शेवट गोड व्हावा, प्रत्येकाला वाटतं. बिगर माळकऱ्याला सुद्धा वाटतं, तर माळकऱ्याला वाटत याच्यात काय नवल आहे. प्रत्येकाला वाटतं, पण प्रयत्न नाही ना महाराज. फलप्राप्ती तशी नाही प्राप्त होणार काहीतरी केल्याशिवाय. आयुष्यभर याजसाठी केला होता हा शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा. अहो ही तृष्णा तर थांबत नाही ना. तृष्णा म्हणजे इच्छा, वासना, आणि त्याच्यामुळे जे चालू आहे ना, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, पुनरुपी जननी जठरी शयनम, ये संसारे कलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे, भज गोविंदम मूढमते भज गोविंदम. ही वासना जड भरत राजा हरणी गर्भी गेला, घाला तो घातला वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्म धरी. बी परत आता मस्त नांगरा मशागत करा, पाऊस पडला का परत गवत उतरत आहे. कधी मोडन ते, ज्यावेळेस ते जाळलं जाईल ना. वासनेचे बीज जळून जाय, संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जोपर्यंत ते बीज जळत नाही तोपर्यंत किती पिढ्या ते गवत आहेच. किती खुरपा तुम्ही, किती औषध मारा, तरी ते दुसऱ्या वर्षी येते का. तसंच ही वासना जोपर्यंत आपल्या वासनेचा जाळ होत नाही, नष्ट होत नाही, परिवर्तन होत नाही, तोपर्यंत आपल्याला जन्म मरण चुकत नाही महाराज. संतांनी चुकवलं आणि आपल्याला सुद्धा मार्ग सांगतात. सांगतो तुम्हासी भजारे, नाही तरी गेला भजारे विठ्ठला. भगवंताचं भजन करा, सेवा करा, नामचिंतन करा. ज्या योगाना वासनेचे बीज जळून जाय. नाही तर मग नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोवरी दुरावशी दुरी. भवाचे पुरी भव दुःख, जन्म मरण रूपी हा संसार भवसागर काही सामान्य नाही महाराज. कारण महाराजांनी एक वेळ करी या दुःखा वेगळे. दुःखाचं नाव नाही सांगितलं ना, या दुःखा वेगळे म्हटले ना. नेमकं दुःख कोणतं. इथं तर दुःखाला काय पारिवार आहे का. संसार दुःख मूळ, सुहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे, रात्रं दिवस तळमत. किती दुःख आहे, सारखं दुःखच आहे. पण या अभंगामध्ये महाराजांनी कोणतं दुःख या म्हटलंय. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे हात जोडून आणि पांडुरंगाला प्रार्थना करतात. आता त्यांना प्रार्थना करण्याची गरज आहे का. आता ते मूळच कुठले. आम्ही वैकुंठवासी आलो, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मान, धन्य ते संसारी दयावंत जन. येथ उपकारासाठी आले भरजा वैकुंठी. त्यांच्या ठिकाणी काही नाही, त्यांनी आपलं वकील पत्र घेतलंय. आपलं म्हणणं भगवंताच्या समोर नवे प्रार्थना करतात. हे सगळ्यात मोठं दुःख आहे.
किती वेळा जन्मा यावे किती व्हावे आपल्याला काही वाटत नाही त्याच्यावाला संत आपल्याला वेळोवेळी जाग करतात जागे वारे आता जागे वारे आता जागे वारे आता जागे वारे उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माचा जन्म नाही तर मृत्यू कशाचा जन्मावर जर वार घातला तर मृत्यू नाही महाराज महाराज म्हणतात ना आता कैसे येणे जाणे सहज खुंटले राम कृष्ण विठ्ठल बोला तुका जातो ते पद असे त्या पदाला गेल्यानंतर परत येणं जाणं नाही यायचं असलं तर स्वइच्छना स्वइच्छना जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट वेते आंबे आले चिंकूला चिकू आले त्यांच्या करता का आपल्या करता परोपकार त्यांना फक्त परोपकार जो खंडावया घाव घाली का लावणी जयने केले तसे संत फक्त जगाच्या कल्याणा करता येतात आपल्याला सावध करण्याकरता येतात सावध होई बापा काळ लागला काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी मग कुणी सोडत नसतं महाराज तू काया नगर का सौदागर तू काया नगर का सौदागर तुझे अपना वतन पे जाना है काया नगर का सौदागर काया नगर का सौदागर तुझे अपना वतन पे
दिवस जावा लागणार आहे महाराज. प्रत्येकाला एक दिवस मातोश्रींचा दसक्रियामध्ये होतो ना, आपला सुद्धा एक दिवस होणार आहे. याच्यामध्ये कधीच बदल होणार नाही महाराज. अंतिम सत्य जीवनातलं मृत्यू. म्हणून संत आपल्याला वेळोवेळी जागा करतात. हे शरीर आपल्याला सोडायचं एक दिवस. काय फरक असतो संतांमध्ये आपल्यामध्ये? संतांची वळकुटी तयार असती. गाडी येण्याच्या अगोदर मुहूर्त पाहत असतं, ते मृत्यूचं मुहूर्त, आणि आपण घाबरतो कारण आपल्या वासना आहे. म्हणून संत वेळोवेळी चुकवी व्यथा जन्माच्या. आणि जर आपण नाही सावध झालो तर काय होईल? नाथ महाराज म्हणतात, हे जरी नाही केले तरी सावध करतो. रूपक घेतलंय नाथ महाराजांनी ते. वरल्या आळीला सावध राहावे. कोणती वरली आळी? ही वरली आळी पंचमहाभूताचं शरीर पंचतत्वामध्ये विलीन होणार एक दिवस. म्हणून सगळे संत आपल्याला जागा करतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय प्रार्थना स्वतः करता नाही करत. स्वतःच काहीच करलेलं राहत नसतं. तुका म्हणे मुक्ती परनेली आता दिवस चारी. आता दिवस चारी. देहात असतानाच मुक्त झालेले महात्मे दया आदरे पूजिले पांडुरंगे. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपेची केली. न त्यागिता दिव्य लोकाशी नेली महाराज. जगद्गुरु तुकोबाराय प्रार्थना करतात. आपल्या करता करतात. भगवंता किती सीन झालाय जीवाला. आता आपले किती जन्म झाले असतील आपल्याला आठवतं का? आपल्याला मागचा जन्म नाही आठवत तर. आणि संत बहिणाबाईंना का आठवत होतं? मग आता तुमचं तर आपल्या जवळचं उदाहरण आहे ना. 12 जन्म आठवत होते. गाथा पाहतो मी त्यांचं स्वतःचं चरित्र स्वतः सांगितलेलं आपल्या मुलाला. त्यांनी सांगितलं हा माझा 13वा जन्म आहे म्हटले. म्हणजे 12 जन्म पुराव्या सांगत होत्या संत. मागच्या जन्मात मी कुठं होते नावागावासहित. त्याच्या मागच्या जन्मात कुठं होते. संतांना मागचे जन्म आठवतात आणि आपल्याला का आठवत नाही? ही वासना आपल्याला काही सुधरून देत नाही. संत बहिणाबाईंनी सांगितलं माझा 13वा जन्म आहे आणि आता ह्या जन्मामध्ये मी मुक्त झाले. जगद्गुरु तुकोबाराय सारखे ब्रह्मनिष्ठ महापुरुष जीवनात आले आणि त्यांनी मला मुक्त केलं. आता तुझं काही काम राहिलं म्हटले तू थांब म्हटले नाही का. त्यांची अशी इच्छा होती
आईला इकडे खरं गोदावरीकडे आणायचं होतं, त्यांची इच्छा होती मुलाची. त्यांनी सांगितलं एवढा वेळ माझ्याकडे म्हणले. वैकुंठी श्रीरंग बोलवितो, स्वतः सगळे सनकाधिक संत मला नेण्याकरता आलेले म्हणले. वरून भजन चालू आहे आणि मला नेण्याकरता स्वतः भगवान परमात्मा आलेला. माझ्याकडे एवढा वेळ नाही म्हणले. पण त्यांनी त्या तीर्थाच्या पावित्र्याचं वर्णन केलं. हे तीर्थ इतकं पवित्र आहे, मला इथंच समाधी घ्यायची म्हणले. याचा अर्थ ही प्रार्थना त्यांच्या करता नाही, ही जी प्रार्थना करतात महाराज ही आपल्या करताय. प्रथम चरणामध्ये एक वेळ करी या दुःख वेळा, एक वेळ करी या दुःख वेळा, एक वेळ करी या दुःख वेळा, एक वेळ करी या दुःख वेळा. भगवंताची प्रार्थना केली. भगवंता एक वेळ करी या दुःखा वेळ, एकदा सोडव फक्त एकदा, मग तुझं भजनच करीन म्हणले. व्यवहारात आपण म्हणतो ना, आपण बघितलेले एकदा निवडून द्या म्हणले, फक्त एकदा निवडून द्या, तुमची सेवाच करणार म्हणले 5 वर्ष नाही. मग कोणाच्या पाय पडायला लावा त्यांना, कोणाच्या पाय पडायला सांगा तुम्ही पार, कारण गाठलेले असतात ना तेवढी 4 दिवस तुम्ही कोणाच्या पाय पडायला सांगा पार. श्री संताजी माथा चरणारी साष्टांग हे करी. हा 5 वर्षे मग सेवाच करणार नाही तुमच्यावाली नाही. तसं काय सांगू गर्भीच्या या ती माता मदल असा वर्णन करते महाराज त्या दुःखाचं. हा देह नाशिवंत मळ मूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे क्रमी कीटकाचा, रव रव दुर्गंधी अमंगळीचा. भजे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, परियंदे मदलसा सोहम जोजोरे बाळा. फार वर्णन करते महाराज आपल्या मुलाला. तसे संत माता आहे. उठी पुत्रा जाई तीर्थे रे हिंद, येथे साधू आणि संत असती बाबदंड. त्यामध्ये आत्मज्ञानी जो न बोले वितंड, तो तू गुरु कर, तो तुझ बुजवील प्रचंड. हे शरीर पडलं का आपल्याला लगेच मनुष्य शरीर नाही ना. हे शरीर पडल्यानंतर आपल्याला पुन्हा मनुष्य शरीर आहे का. महाराज म्हणले खंती ते न करा, मागुता हाची जन्म भावासी, मागुता हाचे जन्म भावासी, भोगिले सुख दुःख जानासी, दुःख जानासी. काय सांगा हरि अंध
फेरा 84 लक्ष येऊन आपल्याला फिरावं लागतं, मुंगीपासून तर पार ब्रह्मदेवापर्यंत. सामान्य दुःख आहे का हो? दुसऱ्या शरीरात गेल्यावर आपल्याला पवित्र तुळशीची माळ घालता येईल का? दुसऱ्या शरीरात गेल्यावर आपल्याला कथा कीर्तन ऐकता येईल का? पंढरीची वारी करता येईल का? काहीच करता येणार नाही. बहुता दिवसा फेरा आला या नगरा. काकतालीने ना आपल्याला शरीर भेटलेलं आहे. सापडत असतो का? पण सापडला. काकतालीने ना दंडी झाली होती नाही का? आंधळा टाळी वाजत होता आणि त्याच्या टाळीत कावळा सापडला. न घडे ते घडू आले म्हणले. हे सहसा घडत नाही पण सापडला. त्या ज्ञान आपल्याला हे मनुष्य शरीर मिळालं महाराज. यह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. मृत्यू लोकी ह्या धर्म मंडपामध्ये फक्त भजनी महाराज आणि काही ज्ञान नाही कुठे. नारा आजा मेळ पापराशी तोही नेला वैकुंठाशी. मुलाचं नाव नारायण ठेवलं, भगवंताचं भजन घडलं ना महाराज. नारायण नामे हो जीवन मुक्त. भगवंताच्या चिंतनानं जीव मुक्त होतो महाराज. हे घडलेला प्रसंग ज्यावेळेस स्वामी सावधान ऐकला आणि निघून गेले. नारायण सूर्याजी ठोसर त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव आहे. हे जे नाव ठेवलंय नंतर ठेवलेलं आहे समर्थ रामदास स्वामी. पण पूर्वाश्रमीचं नाव त्यांचं नारायण होतं, बरोबर आहे ना? पूर्वाश्रमीचं नारायण सूर्याजी पंत ठोसर. फक्त प्रसंग
तिथं घडलेला प्रसंग फक्त सावधान ऐकला आणि स्वामीजी निघाले तर टाकळीला जाऊन 12 वर्ष तपश्चर्या केली नाशिक जिल्ह्यामध्ये टाकळीला. पण इकडं असा प्रसंग घडला सकल तीर्थाची धुरे जिये का माता पितरे. एक सगळ्यात मोठं तीर्थ संत आई वडील महाराज. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आणि मग स्वामी निघून गेल्यानंतर आई रडू लागली. आई सारखी रडती, रडून रडून डोळे सुजले आईचे आणि सारखं नामस्मरण करती नारायण 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 नारायण. नामस्मरण केलंय मुलाच्या नावानं पण ते भगवंतापर्यंत पोहोचते. कारण अंतकरणापासून डोळ्याला धारा चालू. एकुलता एक मुलगा 2 नंबरचा बोल्यावर उभा राहिला आणि निघून गेला. पुन्हा तपास नाही लागला. आई रडती, सारखं भजन चालू आहे नारायण नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण नारायण श्रद्धांजली बर का. केले कर्मांतर बोंब मारिली तुका म्हणे माझे भार उतरले पिंड पदावरी दिला फुल्या करी. माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. हे भगवंताचं भजन. तिकडं स्वामींची तपश्चर्या 12 वर्ष झाली आणि इकडं मातोश्रींची तपश्चर्या 12 वर्ष झाली. पहा तपश्चर्याचा परिणाम काय. नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गावो गीती. तिकडे स्वामींना सिद्धी प्राप्त झालेले आहे. 12 वर्ष राम नामाचं पुरस्चरण झालेलं आहे. गायत्रीचं पुरस्चरण झालेलं आहे आणि त्या तपश्चर्याच्या तेजानं त्यांना सिद्धी प्राप्त झालेलं आहे. आणि मग सर्व कार्यभाग आवरल्यानंतर स्वामी परत तिथे एक प्रसंग घडला. जिथं स्वामी तपश्चर्या करत होते तिथे एक विधी चालला होता. एक तरुण मुलगा गेलेला होता आणि त्या काळात सती जाण्याची पद्धत होती. पण ती माऊली सती जाण्याकरता निघाली असताना काही मंडळीने सांगितलं स्वामी तपश्चर्या करतात, स्वामींचं दर्शन घेऊन जाय म्हटले. एक तपस्वी आहे. आणि मग ती आल्यानंतर त्यांना दर्शन घेतलं. स्वामींच्या मुखातून निघालं पुत्रवती भव सौभाग्यवती भव. त्या मंडळीने सांगितलं महाराज तिकडे भजन चालू आहे, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. अहो तिकडे विधी चालू आहे, आता फक्त वर ठेवायचं सती जायचंय म्हणले. आणि तुम्ही काय आशीर्वाद दिला म्हणले. त्यांनी सांगितलं माझ्या मुखातून भगवान परमात्मा श्रीराम बोलला. ते काय नोहे महाराज परी पाहे बीज
मेले माणूस जित उठवील वेळ काळा ते ग्रासील का. चला म्हणले कुठे. स्वामींना घेऊन गेले. तिथं प्रेस सरणावर ठेवलेलं सगळं विधी चालू होता. त्यांनी सांगितलं खाली घ्या. कमंडलू मधलं पाणी घेतलं. पाणी शिंपलं. राम नामाचा जय जयकार केला. तो मुलगा उठून बसला. त्यांनी सांगितलं मला तुम्ही अजून एक आशीर्वाद गेला पुत्रवती भाऊ. हो म्हणले पुत्र सुद्धा होईल ना, पण पहिला मुलगा मला द्यावा लागेल म्हटले. स्वामींची तपश्चर्या चालू आहे. पहिला मुलगा झाला तो उद्धव स्वामी महाराज. उद्धव पहिला. आणि मग 11 वर्षाच्या वयात 9 वर्ष वय होतं त्यावेळेस त्याला त्या आश्रमांचा महंत केला आणि स्वामी तिथून निघाले. त्यावेळेस स्वामी आले त्यावेळेस 12 वर्ष पूर्ण झाले होते. आईला भेटण्याकरता स्वामी त्यावेळेस घरी आले ना, त्यावेळेस समोर घरापुढं दाढी वाढलेली, जाटा वाढलेला, वेगळं स्वरूप. 12 वर्षाच्या तपश्चर्याचं तेज आणि मोठ्याना जय जय रघुवीर समर्थ ओम भिक्षांदिही. भाऊजाईनं पाहिलं, बऱ्याच वेळ भाऊजाईनं पाहिलं. हे तर म्हणले ओळखलं. आईना घरात मध्ये आवाज ओळखला नारायणाचा, कारण 12 वर्ष तपश्चर्या नारायण नामाचं चिंतन झालेलं आहे. आईला सुद्धा जीवनमुक्त अवस्था प्राप्त झालेली. 12 वर्ष अखंड नामस्मरण केल्याचा परिणाम. एक वेळ करी या दुःखा वेगळे. कोणत्या दुःखा वेगळ्या? हे जन्म मरणावर येण्याची शरीरे, शरीरा येणे सरी, किंबहुना येर झारे चिरापडे. विठ्ठल आवाज ओळखला नारायण आल्यानंतर. तोपर्यंत आईचे डोळे गेलेले होते पूर्ण. डोळे रडून रडून पूर्ण आंधळी झाली होती आई. आल्यानंतर स्वामीने दर्शन घेतले आणि हात फिरवला. आईना ओळखलं महाराजांची इथं आवळं होत असं. अरे म्हणले नारायण आला म्हणले तू इतक्या दिवसानंतर. हो म्हणले आई तुला दिसत नाही. मग स्वामीने काय फक्त कृपादृष्टीनं हात फिरवला. आईला दृष्टी प्राप्त झाली. पहा आपल्या दृष्टीने किती मोठा चमत्कार आहे. आईनं सांगितलं एवढं शिकला का तू भक्त? 12 वर्ष एवढं शिकला का म्हणले तू भक्त? अरे काही भगवंताची प्राप्ती केली का म्हणले? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची. एवढंच केलं का म्हणले तो भगवंताची प्राप्ती झाली का? हो म्हणले आई भगवंताचं मला साक्षात्कार झाला. भगवंताचं सगुण दर्शन झालं. माझं जीवन कृतार्थ झालं. आईला सुद्धा ती स्थिती प्राप्त झाली होती म्हणून विचारलं ना. म्हणून महाराज म्हणले एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळी उगवून. महाराज एवढं एक शरीर आहे. ह्या शरीरामध्ये भगवंताचं भजन करता येतं, मुक्त होता येतं. मग भगवंत म्हटले जर समजा तुला एवढ्या वेळेस सोडलं, कारण आपण बरेच नवस करतो पण काय पूर्ण करत नाही, आणि नवस जर नाही पूर्ण केले तर ते दैवत आपल्याला उलट पालट करून टाकतंय. आणि हा तर मोठे बाबा आहे, सब देवन का बाबा, अवताराच्या राशी तो हा बळिया माझा पंढरीराव. तो या देवांचाही देव. दिले गर्भात वचन देवा करीन भजन. जग जीवन नारायण करीन चिंतन तयाचे. आपण आतमध्ये प्रत्येक जण बॉन्ड करून आलोय भजन करीन, पण बाहेर आल्यानंतर कलियुगा म्हणतो मोती कसले संतन, कसले देवन, कसले ग्रंथ, नाही का? शिकलेले सवरले माणसामध्ये अंधश्रद्धा. अरे अंधश्रद्धा तुझा श्वास कशाने चालतो राजा? चाले शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवी तो हरिवी न देखवी ऐकवी एक नारायण. अरे तुझ्या हृदयामध्ये ती सत्ता आहे ना,
ऐसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू किम भ्रांताशी कामू विषयावरी. महाराज म्हणले तुला जर सोडवलं तर तू काय करशील. दुसऱ्या चरणावर आठवीन पाया हा माझा रे आठवीन पाया हा माझा नवाचा आठवीन पाया हा माझा नवाचा आठवीन पाया हा माझा नवाचा आठवीन पाया सगळेच नवस केलाय भगवंताला. आठवीन पाय. पाय म्हणजे भगवंताचं स्वरूप, भगवंताचं नामस्मरण, भगवंताची सेवा, भगवंताचं भजन, पांडुरंगाची वारी, आळंदीची वारी. आठवीन पाय हा माझा नवस रात्रंदिवस. आणि इकडे जर म्हणलं चला कीर्तनाला येतो मागून आम्ही, तुम्ही पुढे चला, तुम्ही सुरू तर करा, आलोच म्हणले आम्ही. जीव किती चिटाकलाय, जीव किती चिटाकला नाही. शेवटी याचं कीर्तन संपल्यानंतर पाहुण्याची गाठभेट झाली, झाला कार्यक्रम. इथं काय महाराज कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग. कीर्तन म्हणजे पोट भरायची विद्या नाही महाराज. कीर्तन हा सुटण्याचा विषय. विठाला सामान्य समजू नका. लावणी, मृदंग, श्रुती, ताळ, हो सेव ब्रह्मरस. ब्रह्मरस, ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे महाराज. म्हणून एक वेळ करी या दुःखा विकळे. एकदा सोडो भगवान परमात्मा आठवीन पाय. तुझं भजनच करीन म्हणले, दुसरं काहीच करणार नाही. आणि एकदा भगवंताला सोडवल्यावर आपण भजन करतो का नाही आपल्याला माहिती महाराज. किती जागतो आपण वचनाला. कलियुगामध्ये सत्य हे तप आहे बरं का. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहु कल्प, तयाचे महाद्वीप पातलो प्रभू. साधू संत रात्रंदिवस सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर. असो ऐसा कोठे देहीची विधीही भोगुदशा. म्हणजे याचा अर्थ संत वचनाला जागले. आपणही भगवंताचं राहिले. जे झालं ते गंगेला मिळालं. मागे तुका जामीन. संत जामीनगी घेतात, बाहेर तसं नाही. शिक्षा केली तर आपल्याला ती भोगावच लागते महाराज. वाल्यानं काय सामान्य पाप केला होता का.
पण संताची भेट झाली. इथून मागचं माप म्हणले, पण इथून राहिलेलं आयुष्य तू फक्त रामनामाचं चिंतन कर. तो बसला तर उठलाच नाही ना महाराज. कोळ्याची कीर्ती वाढली गह, केले रामा. भजन केलं, रात्रात भगवंताला कसं वागावं लागलं. पाप सामान्य आहे का? आपण करून करून किती मर्डर केले असते. त्यांना जानवेवाले इतके मारले होते म्हणजे साधारण आपल्या सारख्यांचा हिशोब नव्हता. आपण जानवेवालेच. पवित्र तुळशीची माळ म्हणजे आपलं जानवय. सामान्य पाप केलं होतं ना त्यांना. आपण करून करून किती केलं असं. पिऊन पिऊन किती एखादं ढंपर, टँकर खाऊन खाऊन एखादं ढंपर, याची इतकं तर नाही ना. जर भजन केलं रात्रंदिवस जर भजन भगवंताची आठवण करणं म्हणजे काय, आठवण म्हणजे काय. आपल्याला एखाद्याची आठवण जरी आलं तर आपण त्याचं नाव घेतो ना. मग भगवंताची आठवण, आठवीन पाय हा माझा नवस, म्हणजे पांडुरंगाचं चिंतन. रात्रंदिवस, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे हाच धंदा असतो संतांचा. आपल्याला म्हणजे आम्हाला कुठे वेळ आहे हो. नाथ महाराजांचा हरिपाठ पाहणं. हरी बोला घेता, हरी बोला देता, सर्व कार्य करता हरी बोला, भांडता कांडता उठता बसता हरी बोला, एकांती हरी बोला, लोकांती देह त्यागा अंती हरी बोला. विठ्ठल आपण ग्रस्ती आहोत. कलियुगामध्ये अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे का. राम राम स्मरा आधी सांगितलंय. आपल्याला जर वेळ नाही मग साधू संतांनी थोडी घटना बदलवली ना. दळिता कांडिता तुझ गायीन मी अनंता, झाले राम राज्य काय उने आमासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी, राम वेळो वेळा मी गाऊ, दळिता कांडिता जीविता गे पाये, स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे फय सुटले. नामामध्ये फार शक्ती महाराज. यम धर्म सांगे दूता, त्यांचा जो मूळ बॉस आहे ना, यम धर्म सांगे दूता,
नामधारकाच्या शिवा भगवंताच्या नामामध्ये शक्ती, जेवढी भगवंतात मध्ये शक्ती आहे तेवढी भगवंताच्या नामात शक्ती. नाम नामीचा अभेद आहे महाराज. नाम काय करतोय? तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्राय चित्ताचे, जेथ नामाची नाही पापाची आयशी केली. यमदमा अवकळा आणली तीर्थे ठायावरून उठिली. नामामध्ये मार शक्ती आहे म्हणून आठवीन पाय भगवंता पांडुरंगा तुझं नामस्मरण करीन. आठवीन पाय हा माझा नवस रात्रन दिवस. आता आपल्याला वेळ नाही पण निदान ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर आजपासून आपण मातोश्रीचा आज मोठा सोहळा आहे. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी विठ्ठल. आपण सुद्धा काहीतरी 24 तासामध्ये निदान 11 माळी तरी जप केला पाहिजे. सुरुवात तर केली पाहिजे ना. तसं जेवलं नाही पाहिजे. आपल्या नित्य नेम नामी ते प्राणी लक्ष्मी वल्लभ. लक्ष्मी वल्लभ तयार. हरी पाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. मातृ पितृ भ्राता सगोत्र. आता विधीच्या वेळेस सगळे नाव विचारतात आपल्याला. पूर्ण नाव विचारतात का? सगळ्यांना आपल्याला सद्गती द्यायची आहे. पूर्ण आपल्या परिवारातले जेवढे नाव असतील तेवढे आपल्याला देवपा विचारित असतात. मातृ पितृ भ्राता सगोत्रापा चतुर्भुज नर. आणि मातोश्रीला तर दोन्ही कुळाचा उद्धार करता येतो. विठ्ठला भगवंताची प्रार्थना केली. एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी. काय करशील म्हणले? आठवीन पाय हा माझा नवस रात्रन दिवस. पांडुरंगा अजून काय माग नाही, अजून काय तुझं घर नाही. तिसऱ्या चरणात
महाराज 9 मास कष्टलाशी दाव्याने प्रसूत झाली येताची कर्म जाड तुझी मानाड अकांत ते जननी दुःखे धाय मोकळे परियंदे मदलसा सोम जोजोरे बाळा हाय कृष्ण माऊली काय आतमध्ये आता दुपारी किती गरम होत आहे आपल्याला पत्र्यामध्ये 1-2 वाजता आतमध्ये काय होत असं ना आपलं 9 मास कष्टलाश इशी का मधी आहे का काही सोय का बहु दूरवरी भोगतो न घडे संचिता वाचून हे कर्म शिल्लक आहे महाराज आपलं प्रत्येकाचं आपण भोगतोय आता ते संचित क्रियामान प्रारब्ध आणि हे प्रारब्ध जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत आपल्याला जन्म मरण चुकणार नाही महाराज जेने उगानिले कर्म तेनेची पुशिले जन्म मरण किती फेराय हा मोठा दुरोनी आलो मी गा महाराजच म्हणता नाही का भंगामध्ये आलो मी गा दुःख झाले ह्याची दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन एकदा संतांचं दर्शन जर झालं ना जीव कृतार्थ होतो संत जामीने आपल्याला बरं का संत आपल्याला जामीने माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी इष्ट मित्र सज्जन सखे येतो सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी विठ्ठल त्यामध्ये सांगतात कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी जळाचे परी तळवटू या विश्वामध्ये आपल्याला सोडवणारी एक शक्ती फक्त संत आणि भगवंत वेगळे नाही महाराज तुका म्हणे तुला सोडविना एका चक्रपाती वाचे चक्र पाणी वाचूया म्हणून आठवीन पाय हा माझा नवस रात्रं दिवस पांडुरंगा ब्रह्मचैतन्य महाराजांना काही मंडळींनी विचारलं म्हणले महाराज तुम्ही सारखं आठवीन पाय हा माझा नवस भगवंताचं नामस्मरण करा नाम घ्या कोणाच्या मुलांचे लग्न करून देणं कोणाचे मुंजी करणं कोणाचं सत्यनारायण करून देणं कोणाला घर बांधून देणं फक्त नामस्मरण करा तुम्ही म्हणजे दिवसभर करू आम्ही महाराज पण रात्री कसं करायचं हो म्हणजे तू असं कर नामस्मरण करता करता झोपी जाय
उठल्यावर तुला नामस्मरणच आठवण म्हणली. याचा अर्थ तुझं रात्री सुद्धा नामस्मरण चालतं. मला आठवीन पाय हा माझा नवस, रात्रं दिवस पांडुरंगा बहु दूरवरी दुरा. हे कर्म फार भरपूर आहे आपल्याला. इतकं कर्म गडगंज कर्म पडलेलं आपल्या त्या कर्मामुळं. कर्म देवाच्या बापाला चुकलं नाही तर आपल्याला चुकल का महाराज? केले कर्म झाले त्याची उपजले मेले ऐशी. या कर्माची राख होत असती महाराज. ज्ञानाग्नी लागला ब्रह्मतेशी, फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी हा तुका म्हणे रक्षा. उजळला देवा उजळला देवा आणि मग जीव मुक्त होतो महाराज. मग भगवंताने विचारलं, समजा तुला सोडवलं तर तू अजून काय करशील? अजून काय करशील शेवटच्या चरणात? तुका म्हणे काय करीले कुरवंदी, तुका म्हणे काय करीले कुरवंदी, म्हणे काय करीले कुरवंदी, तुका म्हणे
कुरवंडी ओवाळून सांडी मस्तक आहे. आपल्या मातोश्री आता नावच पूर्वी किती चांगली होती याच्यावरून आपल्याला कळतंय ना. ठीक आहे. पूर्वीचे नाव सहज भगवंताचं नाव मुखात यावं. महाराज कैलासवासी परिगाबाई रामकृष्ण भदाने भाग्यवान मंडळी यांनी परमार्थ केला. आपल्या मुलांना परमार्थाला लावलं. नातू पंतू सर्वच परिवार वारकरी परिवार आहे. पंढरीची वाडी घडली. आळंदीची वारी सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांची सेवा घडली बेटामध्ये. राष्ट्रसंत जनार्दन स्वामींची सेवा विरुळ आश्रमामध्ये. याच्यापेक्षा अजून काय परमार्थामध्ये सेवा घडावी. आणि भगवंतानं आयुष्य भरपूर दिलं ना. 90 वर्षाचं आयुष्य भगवंतानं दिलं. त्यांनी ते परमार्थात लावलं. महाराज परमार्थ महाधन कांद्याला टाकीत होते नाही. हे बाकीचं धन जड आहे महाराज, भौतिक आहे. पुण्य असं आहे ना, आयुष्यभर केलेलं पुण्य कर्म काही थोडा बहुत लाग पाठ करा. भक्ती भाव धरा बळकट तन मन ध्यान लावून या नीट जरी करणे आशेल गोड शेवट गा. राम राम स्मरा आधी लाहो करा गाठ घाला मुळग सांडा वाहू घ्या उपाधी. म्हणून अशा मातोश्री कुठंच गेलं नाही. प्रमाणे शेवटी प्रमाण सांगणार आहे तुम्हाला. जगद्गुरु तुकोबरायाच्या प्रमाणापुढं तर कोणतं प्रमाण नाही. विठाला वाटतं का. माहेरला आपल्याला सुद्धा माहेर आहे बरं का. फक्त त्यालाच माहेर असं नाही. माझी माहेर शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. कुठे गेल्या मातोश्री. त्या पांडुरंग स्वरूपात विलीन झाल्या. शरीर फक्त हे पंचमहाभूताचं पंचमहाभूतामध्ये विलीन झालं. ज्याचं त्याला देऊन टाकलं ते उष्णच आहे ना. देह हे काळाचे धन कुबेराचे. वास्तव स्वरूप आपलं कोणी माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. मातोश्रीने देह ठेवला म्हणजे कुठे गेल्या. माहेरला गेल्या. जाते माहेराला माझ्या मूळच्या घराला. किती प्रमाण आहे आपल्याकडे. म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुम्ही म्हणणार आमच्या आई गेल्या तुम्ही म्हणते गोड झाला. गोड झाला म्हणजे चांगलं झालं, कृतार्थ झालं त्यांच्यावर. त्यांचं जीवन कृतार्थ झालं, चांगलं झालं. गोमटे ते करा माझे भार ओझे. आयुष्यभर सेवा केली ना. म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. पांडुरंग स्वरूपाला विलीन झाले. हा मातोश्रींचा सोहळा आहे महाराज. म्हणून झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित, माऊलींच्या चरणी समर्पित. पांडुरंग परमात्म्याला आपण सर्व मिळून विनंती करू. मातोश्रींना तुमच्या चरणाजवळ जागा मिळावी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. हीच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करू. ज्या संतांच्या कृपेनं सेवा झाली त्या संतांचं एकदा मोठ्या प्रेमानं आपण भजन करू.
ज्ञानेश्वर महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की, संत तुकाराम महाराज